Hello, my friends. Welcome to my Sniper Trading channel. फॉरेक्स ट्रेडिंग अनालिसिस मध्ये सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सो बेसिकली बिटकॉइनचा चार्ट मी ओपन केलाय. बिटकॉइनच्या चार्ट मध्ये मी हे जे मार्किंग केलं होतं हिथून बाईंग तर आलेलं आहे. बिटकॉइन मध्ये म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे की बिटकॉइन एक शॉर्ट टर्म पिरियड साठी अप मूव्ह देणार असं दिसते मला. एक शॉर्ट टर्म पिरियड खूप म्हणजे एकदम असं हे पण नाही की शॉर्ट टर्म पिरियड साठी अप मूव्ह तर द्यायलाच पाहिजे बिटकॉइनने. ओके. कारण ज्या पद्धतीचं बाईंग आलं इथे, ही कॅन्डल बघा, डेलीची कॅन्डल तयार झाली, खरंच खूप स्ट्रॉंग बाईंग झाली. देन त्याच्यानंतर त्याचा सपोर्ट घेतला, सपोर्ट घेऊन परत थोडं अप गेलं आणि ह्या कॅन्डलच्या अगेन्स्ट बघा सेलिंग प्रत्येक कॅन्डलच्या खाली वीक दिसते, मला प्रत्येक कॅन्डलच्या खाली वीक दिसते. बट लेट्स सी, मला बिटकॉइन तरी म्हणजे ह्या लेवल म्हणजे 72,000 ह्या लेवल पर्यंत जाईल असं ह्या पॉइंटला दिसते. बट जर आणि काही समजा ग्लोबल ट्रेड्स मध्ये वगैरे काही जर आपल्याला काही दिसलं तर काही सांगता येऊ शकत नाही. बट ज्या पद्धतीचं वीकली बाईंग झालेलं आहे तिथे शॉर्ट कव्हरिंग थोडंसं होऊ शकतं. ठीक आहे, हे बघा ना, हे बाईंग खरंच खूप चांगलं झालं ना, म्हणजे 57,000 ते जवळपास 64,000 चांगली बाईंग झालेली आहे. आणि त्याच्याबरोबर हे सपोर्ट म्हणजे सपोर्ट क्रिएट होते आणि देन त्याच्यानंतर ही बुलिश इन्गल्फिंग कॅन्डल तर आहेच. बट त्यानंतर एक थोडंसं बाईंग इथपर्यंत येऊ शकतं. बट अल्टिमेटली बिटकॉइन माझ्यासाठी तरी 40,000 लेवल ही बेस्ट आहे बाईंग करण्यासाठी. ज्यांना कोणाला इन्व्हेस्टमेंट करायचे तर ते करू शकतात. बट उद्यासाठी मला असं दिसतंय की आता ह्याच्यामध्ये महत्वाचा जो टाइम फ्रेम असतो तो 4 आवर्सचा असतो. लेट्स अनालाइज इन द 4 आवर्स. ओके, 4 आवर्स मध्ये तरी असं दिसते आपल्याला की सेलिंग पण खूप स्ट्रॉंगली झालेलं आहे. सेलिंग पण झालेलं आहे, सेलिंग झालं नाही असं नाहीये, पण सेलिंग पण स्ट्रॉंग झालेलं आहे. आणि ह्या लेवलला येऊन बाईंग झालं होतं, राईट. देन त्याच्यानंतर आता ह्या फेअर व्हॅल्यू गॅपला येऊन सुद्धा परत बाईंग झालं होतं. आता प्रश्न असा आहे की ज्या पद्धतीचे इथे बाईंग दिसते, हे तर सगळं हे आहे म्हणा सोडा बरं, की आज तर सॅटर्डे संडे मध्ये एकदम म्हणजे एकदम साईडवेज जातं बिटकॉइन. गोल्ड गोल्ड तर होत नाही, पण बिटकॉइन एकदम साईडवेज जातो. त्यामुळे आजचं तर काही सांगता येत नाही. बट आता जर समजा ह्याला पडायचं असेल ना, सो बेसिकली ह्या लेवल पासून ते ह्या लेवल पर्यंत, कोणत्या ह्या लेवल पर्यंत बिटकॉइन जाऊ शकतो आणि मग कितनं डाऊन येऊ शकतं. बट मला असं दिसतंय की मला म्हणजे अनालिसिस मला असं वाटते की ह्या लेवलला एक सपोर्ट घेतलाय. ओके, या लेवलला सपोर्ट घेतलाय आणि जर बघितलं व्यवस्थित तर हे बघा, इथे मार्किंग करतो तर तुम्हाला असं दिसेल की इथे एक लिक्विडिटी हंटिंग केलेलं आहे. कॅन यू सी इट? हे बघा, हे खूप छोटा पॉईंट दिसतोय, खरं इथे लिक्विडिटी हंट झालेली आहे मित्रांनो. हा खूप छोटा पॉईंट दिसत असेल पण इथे लिक्विडिटी हंटिंग झालेलं आहे. तुम्ही आपण जवळसा अजून अजून हे बघा, आय होप की तुम्हाला चार्ट व्यवस्थित दिसत असेल. हा एक झोन होता. ओके, ह्या झोन मध्ये आल्यानंतर तुम्ही बघितलं असाल की हे बघा, झाली लिक्विडिटी हंट होऊन मग परत काय झालेलं आहे, या लेवलला बाईंग आलेलं आहे. सो लिक्विडिटी हंटिंग तर झालेलं आहे. देन त्याच्यानंतर आता काय करतोय बिटकॉइन हे बघणं लय महत्वाचं आहे. कारण ऑलमोस्ट एक स्टेअरकेस पद्धतीने म्हणजे हायर हायज बनवत तर बिटकॉइन चाललाय, राईट. जर हे आपण डेलीला जाऊन पण एक आर एस आय जर बघितला, आर एस आय, लेट्स सी आर एस आय. आर एस आय काय म्हणतोय या पॉइंटला? आर एस आय काय म्हणतोय? आर एस आय तर एकदम साइडवेज म्हणजे इथे बघा, हा एक नवीन हाय आहे, हा एक नवीन हाय आहे, तर हा एक आणि हा एक.
RSI ठीक आहे, बट ऑलमोस्ट 50च्या खाली गेलेलं आहे 4 ओव्हरच्या टायमिंगला आणि डेलीला एकदम इथे ओव्हरसोल्ड झोन झाला होता. टोटल 20 ला गेलाय RSI म्हणजे. तुम्ही जर बघितलं तर RSI ऑलरेडी इथं त्यानं दाखवलं होतं की अपवर्ड डायरेक्शन जाणार आहे म्हणून. आपल्याला तर ही डायरेक्शन बघायची. RSI मध्ये अजून तर डायव्हर्जन झालेलं दिसत नाही. म्हणजे ज्या पद्धतीचे हायर हाय दिसते तसंच हायर हाय मला RSI मध्ये पण दिसतात, बट नाही, मला जे एक्सपेक्टेड होतं तसं RSI मध्ये तर काही दिसत नाही. सो आय फील की बिटकॉइन मध्ये चांगली बाईंग येऊ शकते अजून सुद्धा. लेट्स सी. आता इथले लिक्विडिटी हंटिंग तर झालेलं आहे. लेट्स सी की अजून हंट करतोय का इथं जाऊन, का हेतून असं अपमूव्ह देतोय. ही जी सेलिंग झाली ना, हे सेलिंगने थोडंसं कन्फ्युज केलेलं आहे मला. ही जी सेलिंग झाली ह्या सेलिंगने थोडंसं कन्फ्युज केलेलं आहे. बट एक जर स्ट्रॉंग कॅन्डल किंवा अजून जर समजा स्ट्रॉंग परत येते डाऊन साईड येत असेल, सो बेसिकली मग परत इथून मग बिटकॉइन खाली येऊ शकतो. दॅट इज द पॉइंट. कारण जर समजा RSI डायव्हर्जन्स अजून झालेलं नाही या लेवलला. मला असं वाटत होते की इथे RSI डायव्हर्जन झाला असेल, बट RSI डायव्हर्जन झालेलं नाही, जेणेकरून मला असं समजेल की डाऊनच येणार आहे प्राइस. हायर टाइम फ्रेमला जर बघितलं तर बिटकॉइनने ह्या लेवलला जाणं अपेक्षित आहे. इथे ब्रेकआउट देणं अपेक्षित आहे. ठीक आहे. बट जर समजा ह्या अर्ध्या लेवल पर्यंतच जर समजा बिटकॉइनला खूप स्ट्रगल करावं लागत असेल प्राइसला वरती नेण्यासाठी, सो मग मग बिटकॉइन मध्ये प्रॉब्लेम आहे मित्रांनो. म्हणजे पॉसिबल होणार नाही मग त्याला ह्या झोनच्या वरती घेऊन जायला. ठीक आहे. हा जो झोन आहे आता जवळपास 66,000च्या वरती, म्हणजे 67-68,000च्या वरती हा जो झोन आहे ना, हा हा झोन तुटणं महत्वाचं आहे आता. एक शॉर्ट टर्म जर बघितलं तर हा झोन तुटणं लय महत्वाचं आहे. कारण ऑलमोस्ट बघा प्राइस कितीतरी वेळा, म्हणजे किती वेळा जाऊन तिथे आली. हा झोन होता एकदा, दोनदा, 2 वेळा जाऊन प्राइस आलेली आहे. आणि हे जे सेलिंग झाली, आता एक बिग पिक्चर जर बघितलं आपण, हे जे सेलिंग झाले, स्ट्रॉंग सेलिंग झालं, ते स्ट्रॉंग सेलिंग झाल्यानंतर हे जी एक म्हणजे ऑलमोस्ट 10% पार्टलाच तो किती बाय करतोय बघा. म्हणजे ह्या लेवलला किती बाईंग म्हणजे प्रेशर क्रिएट करण्याचं चालू आहे, जेणेकरून इथे जे सेलर्स बसलेले आहेत त्यांना घाबरवायला, म्हणजे ह्या सेलर्सना बाहेर काढायला, किंवा ह्या लेवलला ज्या ज्या लोकांनी शॉर्ट केलं असेल समजा, ठीक आहे, इथे बाईंग म्हणजे इतकं इतकं पण एकदम असं स्ट्रॉंग दिसत नाहीये. हा, तुम्ही असं ह्या फॉर्मॅटमध्ये जर असं बघितलं हायर टाइम फ्रेम, म्हणजे हायर पिक्चर न बघता असं जर बघितलं तर हा तुम्हाला दिसेल की यस, ही कॅन्डल खूप चांगली झाली, ही कॅन्डल खूप चांगली झाली. ठीक आहे. बट हा जो झोन आहे, हा जो जर झोन तुटला तर बिटकॉइन इथपर्यंत पोहोचेलच. ठीक आहे. आणि जर नसेल, पॉसिबल नाही झालं याला बिटकॉइनला, तर डेफिनेटली बिटकॉइन परत इथून डाऊन साईड येऊ शकतो. सो दिस इज द पॉसिबल वे इन बिटकॉइन. गोल्ड मध्ये तर अजून साईडवेजच चालू आहे. गोल्ड मला XAUUSD, गोल्ड मध्ये तर अजून त्याचं साईडवेजच चालू आहे. मी आधी पण म्हटलं होतं की शॉर्ट टर्म कव्हरिंग होईल, बट लेट सी. गोल्ड मध्ये मला अजून तर काही स्पेसिफिकली काही दिसत नाही असं. कारण ही कॅन्डल तयार झाली. आता 4 ओव्हरला जर गेलो तर चांगली कॅन्डल झालेली आहे. इथे बाईंग आलेलं आहे परत ह्या लेवलला, पण सेलिंग पण तेवढं स्ट्रॉंग झालेलं आहे मित्रांनो. पण ह्याच्या खाली आता काय झालंय, हा एक लोएस्ट पॉईंट झालाय, हा त्याच्यावरती पॉईंट झालेला आहे. आता ह्याच्या खाली जर जायचं असेल तर मग समजायचं की गोल्ड ह्याच्या डाऊन साईड येणार आहे. आणि जर समजा इथेच त्याने हाय राईज तयार केले, म्हणजे हा जो एक झोन जायला झालेला आहे, म्हणजे ड्रॉप बेस बेस रॅली रॅली कंटिन्युअस 2 रॅलीज आहे त्याच्यामध्ये, मग हा एक डिमांड झोन झाला. ह्या डिमांड झोन मधून जर समजा प्राइसने इथे साईडवेज जाऊन अपमूव्ह दिली ना, तर मग समजून जायचं की एक गोल्डमध्ये शॉर्ट टर्म कव्हरिंग येणार आहे. म्हणजे वीकली जर बघितलं तर गोल्डमध्ये जवळपास एक छोटस प्राइस मध्ये रिव्हर्स येऊ शकतो. म्हणजे ह्या लेवलपर्यंत जवळपास $4,300 ह्या लेवलपर्यंत, $4,300 व्हेर इज 4,300 ह्या लेवलपर्यंत. ठीक आहे. ह्या लेवलपर्यंत थोडंसं येऊ शकतो, शॉर्ट टर्म कव्हरेज होऊ शकतं. बट बिग पिक्चर जर बघितलं तर गोल्डमध्ये मी एक्सपेक्ट करतोय की त्याने डाऊन साईडच
मोमेंटम दिली पाहिजे. मंथली जर बघितलं तर त्याने डाऊन साईड मोमेंटम दिली पाहिजे त्याला जर टच करून. किंवा हे शूटिंग स्टार झाले समजा, जर समजा शूटिंग स्टार जर समजा इथे कन्फर्म होत असेल ना, तर बेसिकली तर टाइम पण देणार नाही इथं वरती जायला, इथून डायरेक्ट डाऊन साईड येऊ शकतो. ओके. गोल्ड बिटकॉइन मध्ये तर काही नाहीच अजून, म्हणजे असं स्पेसिफिक बिटकॉइनचा चार्ट परत ओपन करतो. जसं सांगितल्या पद्धतीने बिटकॉइनला हा झोन आता तोडणं खूप इम्पॉर्टंट आहे. हाईक रेजिस्टन्स झालेला आहे आणि ते एक लिक्विडिटी पण क्रिएट झालेली आहे हायर टाइम फ्रेमची. सो बेसिकली आता गोल्ड बिटकॉइन मध्ये काय होतं माहिती आहे काय? सो तीन तीन वेळा लिक्विडिटी हंटिंग होते त्याच्या झोनची, तीन तीन वेळा लिक्विडिटी हंट होते. सो इथं काय करेल तो, लिक्विडिटी हंट करेल. सगळ्यांचे एसएल्स ह्या लेवलला आहेत बरोबर. लिक्विडिटी हंट करू शकतो, परत खाली येईल, परत साईडवेज जाईल, काही सांगता येत नाही. बट आपलं महत्वाचं काय, आपले अनालिसिस मध्ये जर समजा आपल्याला बसत असेल, समजा आता हा बघा ड्रॉप बेस 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 बेस, तीन बेस आहेत, तीन बेसला मी एकत्र केलं, ह्याला हाय पॉईंट मार्क केला आणि ह्याला लोएस्ट पॉईंट मार्क केला. सो माझं बाईंग ह्याच्यात थोडंसं वरती येते, म्हणजे नंतर माझं हिथं बाईंग आलं. हिथून ते हिथपर्यंत मला 1:2 मिळालं का, 1:3 मिळालं का, विषय संपला. मग ते बिटकॉइन भलेही 60,000ला जाऊ, $1 जाऊ, $1,000 जाऊ, नाहीतर आणि कितीला जाऊ, आपल्याला काही सुद्धा फरक पडत नाही. आपल्याला इम्पॉर्टंट काय आहे, आपलं आपलं काय आहे, रिस्क रिवॉर्ड रेशो. हा बघा ह्या लेवलला हा एक झोन होता, त्याच्या जस्ट वरती बाईंग जर समजा आपण केलं असतं तर हिथून ते हिथपर्यंत झालं 1:2, 1:3. दॅट इज द वे वी वॉन्ट टू ट्रेड इट. आणि माझं कॉइन डिसेक्स मध्ये आहे, माझं कॉइन डिसेक्स सॉरी कॉइन डिसेक्स किंवा डेल्टा एक्सचेंज मध्ये माझं ऑलरेडी अकाउंट आहे. फक्त मी करत नाही कारण मला टाइमच मिळत नाही. आणि आता तर बेसिकली मी ऑगस्ट नंतर पण कदाचित नसणारच आहे. कळेल लवकरच. माझी परत एक ट्रिप होणार आहे मोठी लॉंग टर्म. त्यामुळे मला वाटत नाही की मी परत व्हिडिओ किंवा काही ट्रेडिंग खूप जास्त करू शकेल की नाही. बट लेट्स सी, mark the levels, trade with your calculated risk, and like the video, share with your friends and subscribe my channel मित्रांनो. थँक यू, टाटा, बाय बाय.